अहो काय बोलताय तुम्ही? पाहिजे तर 2 मुस्काटीत मारा आमच्या, पण हे नका करायला सांगू. आम्ही पाया पडतो तुमच्या. पण आमच्याकडनं नाही होणार हो. पाय धरायची माफी मागायची वेळ केव्हाच निघून गेली. तुम्ही जर ठरवलं असतं ना तर त्या मुक्ताला तेव्हाच अडवलं असतं. पण नाही, तुम्ही तर तिच्या चुकीच्या निर्णयाला हवा देत बसला होता. तुम्ही सुद्धा तिच्या इतकेच दोषी आहात. त्यामुळे तुमच्या हातून लागलेली हळद ना माझ्या थोड्या तरी जखमांना भरून काढ. त्यामुळे ही हळद घ्या आणि माझ्या अंगाला लावा. लाव. अहो युवराज कुठे हो? युवराज ना, युवराज मुक्ताकडे आहे. आणि जर तिच्या किंचाळ्या ऐकायच्या नसतील ना तर ती आर्या जे सांगते ना ते गुमान करा. किती वेळ तू? लाव. अहो किती उशीर करतोय हा माणूस. अहो वाका जरा खाली. अहो जरा हसा की. चला झालं तुमचं काम. चला चला. चल चल चला जरा लवकर आता. चला. किती वेळ तू? हा बोल युवराज. काय मग हळदीची बातमी ऐकवण्याचा आनंद लुटलास की नाही? मामा हळदीचं नाव ऐकून बिचारीचा चेहरा लाल झाला होता. बाकी तिकडे काय म्हणते परिस्थिती? एकदम मस्त. आम्ही जस्ट आत्ताच भरपूर आनंद लुटला. फक्त तू या सगळ्या गोष्टीनं मुकलास. अच्छा काय होता तो मोठा आनंद? मामा अगदी बरोबर केले आर्याने. त्यांची ना हीच लायकी आहे. खर तर तुला सांगतो मुक्ता हवी होती हे सगळं बघायला.
तिचा असा रंग उडालेला चेहरा बघून काय मजा आली असते नाही. जाऊ दे, महत्वाची गोष्ट काय की मुक्ता इथे पॅक बंद आहे, म्हणजे तिला बाहेर पडायला एवढीशी फट पण नाहीये. त्यामुळे एकदम बिनघोर राहायचं, बिनधास. हे बघ तू लवकर पोच, म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला मग भेटता येईल. हा, ये लवकर. हो हो आलो. हा ठेवतो. चल बाय. तू इथे कैद राहणार आहेस आणि तिकडे तुझ्या जागी आर्या सारंगच्या शेजारी बसून त्याच्याशी लग्न करणार आहे. आर्या तुझ्या जागेवर सारंग सोबत लग्नाला बसणार आहे आणि तिने घुंगट घेतलेला असणार आहे, तो तिला साथ देणार आहे शेवटपर्यंत. आठवतं गोदामाईने काय सांगितलं होतं? पुढच्या काही तासात तू इथे बंद पडलेली असशील ना, तेव्हा माझ्या आणि सारंगच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या असतील. अव प्रेम, अव कुंकू कोणीच हिसकावून नाही घेऊ शकत. मी त्या घरी राहणार, तिकडच शेवटचा श्वास घेणार. हे मावं घर आहे, पण त्यासाठी इथून बाहेर पडावं लागत. काहीच कळत नाही काय करू. कोणी आहे का इथे? कोणी आहे का इथे? मावा, आवाज ऐकू येतोय का? जवळपास कोणीच नाहीये वाटतं. पुढे आणून ठेवलंय. संबळ, तोच मला या अडचणीतून बाहेर काढेल. मला रस्ता दाखवून मला साथ दे.